आज कोरेगावचं मानाचं हिंद केसरीचं मैदान पार पडतं आणि या मैदानाच्या सेमीफायनल 7 मध्ये जबरदस्त चोरस आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे कुठंतरी मैदानाचं फायनलच्या पद्धतीनं तशी लढत आपल्याला जे मैदान पाहायला मिळाले. आज एकनाथ दादा आहे, ताई राजा आज पळाला आणि पुन्हा एकदा हिंद केसरीच्या गोलाचा मानकरी झालाय. ताई काय सांगाल, काय आनंद आहे? ही सगळं आता पब्लिक कमी झालंय. मग अशी पब्लिक होतं बघायला पाहिजे तर ती आनंद खरा होता की छान गाडी छान पळाली, चांगला टफ सेमी पास केला, आनंद आहे. राजानं चांगलं क्षण दिलं, सचिननं चांगलं क्षण दिलं. बल्लाळ डॉक्टरांचं खूप खूप अभिनंदन म्हणेन की त्यांनी चांगला पैरा घडवून आणला आणि गाडी आज चांगला सेमी पास करून गुलालात गेली. ताई कसं काय सचिन सोबत कसं काय नियोजन झालं होतं? कारण ते आपल्या कंदूरच्या दादाने आणि बल्लाळ डॉक्टरनी केलेलं. दादा खूप दिवसांनी दिसतात. दादा तुमचं अभिनंदन, कारण तुम्ही जीवा तुमच्याकडे आहे तर जीवाचं कंटिन्यू तुम्ही गुलाल काय हुकून देत नाहीये, कारण त्याबद्दल तुमचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण राजा ताईंच्या जीवाचं तुम्ही एकदम व्यवस्थित सांभाळ करताय आणि गुलाल पात्र ठेवताय. काय सांगाल जीवाबद्दल, काय सांगाल तुम्ही पहिल्यांदा? जीवा सेकंडच्या मैदानात आता टॉपला म्हणजे 1 नंबरलाच चालू आहे. बरं, हां. बैल चांगला पळतोय, रान कमी असतात ऍक्च्युली बैल कमी पल्ल्याच्या रानाला चांगला पळतोय. आणि आमच्याकडे सेकंडला 700 फुटाच्या पल्ल्याचे रान असल्यामुळे तिथं आणि मातीचं रान असल्यामुळं मातीच्या रानाला बैल चांगला पळायला लागला, टॉप मध्ये पळतोय. आज राजासोबत तुम्ही आहात, काय सांगाल? हिंद केसरीचा मान मिळालाय परत एकदा, काय सांगाल आज? मान हिंद केसरीचा मिळाला त्याचा तर अतिशय आनंद आहे. कारण पहिले ह्या मैदानात दादा जुना खेळाडू आहे, राजाचा पहिला बरोबर. तुमचा वर्षापूर्वी आमचा पहिला नंद्याचा नंबरचा गुलाल आहे, तुमच्या दावणीला. त्याच्यानंतर आता राजानं पण कोरेगावात गुलाल दिलाय, त्यामुळं अतिशय आनंद आहे. मला वाटतं 2-3 दिवसात तुम्ही स्टेटस टाकलं होतं की कोरेगावचा हिंद केसरी नंद्या म्हणून टाकलं होतं तुम्ही. आणि आज तुमचं म्हणजे तुमचं स्वप्न असेल की बाबा नंद्याचा वारसा पुढे राजाने चालवला. आणि खरं तर दादा आज मोठा सेमी होता, तुम्हाला पण माहिती आहे. काय सांगाल, अनुभव काय वाटला तुम्हाला आजचा? खेळ टप होता आजचा, सेमी टप होता, गाड्या चांगल्या होत्या, चांगले नंदी होते त्या सेमी. त्याच्यातनं गाडीने सेमी पास केला, फार मोठं कौतुक आहे बैलांचं. नक्की ड्रायव्हरचं नक्कीच त्या तिन्हींच्या कौशल्यामुळे आम्हाला गुलाल. नक्कीच सगळ्यांना कळालं असेल त्यांचं एक मिस्टर जॅकी का म्हणतात. बरोबर, खूप चांगलं क्षण दिलं. नक्कीच आहे. आणि विशेष म्हणजे ज्यावेळी सेमी हा पुकारला त्यावेळी तुम्हाला काय वाटलं होतं? कारण मोठा सेमी होता आणि गाडी एकदम सुंदर अशी पळाली गाडी. काय वाटलं निकाल घेतल्यानंतर तुमची पहिली रिॲक्शन काय होती? नाही, सुट्टीला मी आपल्याला सांगितलं तेवढा टप सेमी जुळवत बसू नका, कासरा टाकून हाना. आणि संतोष मामांचा पहिला फोन आला मला, बकासूरच्या मामांचा, की ताई अभिनंदन म्हणून. तेव्हा मला कळलं की हो निकाल आपला आहे म्हणून. म्हणजे बघा मित्रांनो, खाली पोरांचं बघायला चालू होतं, तेवढ्यात मग म्हणलं हो. ताई कुठेतरी ज्या पद्धतीने तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणत असता की राजा पण एक जिद्द आहे. जेव्हा अतितटीची लढत झाली तेव्हा त्यानं तुमची मानकरी खाली होऊन दिली नाही. दादा असू द्या, तुम्ही असं तुमची संपूर्ण टीम असू द्या, प्रत्येक अटीतटीच्या लढतीत त्यानं विजय प्राप्त केलेला. काय सांगा? इथंच पैसे वसूल आहेत सांगायचं म्हणलं तर, की खूप चांगलं क्षण दिले आता. आणि काही कुस्ती खेळावी तर मोठ्या पैलवानांसंग खेळावी, बारक्यात खेळून शेड थोपटण्यात अर्थ नाही ना. त्यामुळे चांगलं लढत चांगली झाली. अशा लढत ती प्रेक्षकांना पण बघायला आनंद आहे, चांगलं वाटतं. सेमी जो काढलाय तुम्ही, तो सेमी जो आहे तुम्हाला फायनल जिंकण्यासारखाच आहे का? आम्ही खाली जातानाच लोक सांगत होती चला तुम्ही फायनलचीच तुमची तयारी आहे, फायनल असल्यागतच आहे तुमच्यासाठी. छोटी नशिबाच्या गोष्टी. ज्या पद्धतीने गट असेल, सेमी असेल, गाडी कुठंतरी दादा तुम्ही पण माहिती असेल जुळून पळायला गाडी. म्हणजे कुठं असं वाटलं नाही की बाबा दरसोड करायला लागते. काय कसा वाटतो साज पळताना? नाही, 1 नंबर साज पळतोय. दोन्ही बैल शहाणे आहेत, राजाला पण त्रास होत नाही, राजा पण खेळू पळणारा बैल आहे, सचिन पण सुट्टावर खेळू पळतोय, त्यामुळं कुणाचा कोणाला काही त्रास होत नाही. बैल शहाणे पळतोय, गाडी जुळते चांगली. गुलालात गेलो टेन्शन नाही. शाहिदबाईंशी काय बोलणं झालं? हो, शाहिदबाई सुट्टीला पण खाली होते आणि झालं बोलणं, अभिनंदन त्यांना पण केलं की सचिन राजा दोन्ही छान पळाली म्हणून आज ही क्षण आपण अनुभवतोय. प्रत्येक वेळी म्हणजे तुम्ही सुट्टीच्या वेळी खाली जाताय, सुटताना काय असतंय म्हणजे मनात काय लागतं? मला ते सांगायचं असतं पोरांना की तुमच्याकडे काय चुकून देऊ नका. का तर 2 वेळा आमची चूक झाली की मागच्या वेळेला हरण्या सुटला नाही, गाडी खालीच राहिली, म्हणून पोरांना मी ती सांगत असते. चूक होय नको. नक्कीच नक्कीच. ताई खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. नक्कीच कोरेगावचा गुलाल तुम्हाला मिळालाय, असेच तुमचे स्वप्न दादांचं तुमचं पूर्ण कर जाईल राजा, हीच तुम्हाला शुभेच्छा. आणि जीवा पण तुमचं स्वप्न आहे की प्रथम क्रमांक पळावं, आज इच्छा पूर्ण व्हायची आमची पण अपेक्षा आहे. आणि ती नक्कीच बघूया कधी होत्या, काय कधी 1 नंबरचा मान मिळतोय बघू. खूप सारे शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.